शतप्रतिशत भाजप ही भारतीय जनता पार्टीची घोषणा नवी नाहीये। हेच ध्येय गाठण्यासाठी गेली 2 दशकं भाजप काम करत आहे। त्याचसाठी रणनीती तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे। त्यामुळेच हळूहळू का होईना पण भाजपची ताकद राज्यात वाढत गेली आहे। या शतप्रतिशतच्या घोषणेचीही काँग्रेससह विरोधी पक्षांनी खूप खिल्ली उडवली, पण तुकाराम महाराजांच्या निंदकाचे घर असावे शेजारी या अभंगाप्रमाणे भाजपचे धोरण राहिले। त्यांनी केलेली निंदा मनावर न घेता तो धडा मांडला। यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर। आज राज्यात काय चित्र आहे तर शतप्रतिशतची खिल्ली उडवणारे रसातळाला आणि भाजप क्रमांक 1 ला। भाजप हा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात 100 ओलांडणारा पक्ष ठरला आहे। राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते हे काहीच ठरवू शकत नाहीत। कोणत्या पक्षाला कुठं बसवायचं, कोणाच्या किती जागा निवडून द्यायच्या हे मतदार राजाच ठरवतो। याच मतदारांशी चांगला कनेक्ट करण्यासाठी संघटनेच्या पातळीवर भाजपचा प्रयत्न आहे, पण विरोधी पक्षांच्या नेत्यांना ते पटत नाही। या विधानसभेत एकट्या भाजपचे 132 आमदार आहेत। इतकं मोठं यश 80-90च्या दशकातील काँग्रेस पक्ष वगळता कोणालाही महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेलं नाहीये। अगदी राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाला मतदारांनी एक अपवाद वगळता 60 पेक्षा जास्त जागा दिलेल्या नाहीयेत। राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा शतप्रतिशत भाजप ही घोषणा 2029च्या निवडणुकीसाठी दिली आहे। ते नुसते घोषणा देऊन थांबलेले नाहीयेत, तर त्यांनी त्यावर मिशन मोडमध्ये काम करायला सुरुवात केली। याची सुरुवात भाजपने सदस्य नोंदणी अभियानाद्वारे केली। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून भाजपने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले। या अभियानात भाजपने 1.5 कोटी सदस्य करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांकडून पूर्ण करून घेतलं। त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण, अभ्यासवर्ग, नेत्यांचं मार्गदर्शन आणि या सगळ्यांचा वेळोवेळी आढावा घेण्याचं काम ज्येष्ठ मंडळी करत होती। त्यांच्याकडे जबाबदाऱ्या विभागून देण्यात आलेल्या होत्या। प्रत्येकाला शहरात किंवा गावात जाण्याचं बंधनकारक केलं होतं। या निमित्तानं भाजपच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला। निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून भाजपने 2 पातळ्यांवरती स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली आहे। एक म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करत होते, तर दुसरीकडे पक्ष संघटन बळकट करण्याचं काम भाजपने सुरू केलं। भाजप सरकार आणि पक्ष या 2 आघाड्यांवर काम करतोय याची दखल एकाही विरोधी पक्षांनी घेतलेली दिसत नाहीये। विरोधी नेते हे रोजच्या टीकाटिप्पणीत आणि टोमणेबाजीत करण्यातच गर्क होते। शतप्रतिशत भाजप या ध्येयाकडे भाजपने वाटचाल सुरू केली आहे। भाजपमध्ये येणाऱ्यांना योग्यतेनुसार जबाबदारी देऊन काम करून घेण्याची अनेक उदाहरणं आहेत। भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया, हेमंत बिश्व शर्मा यांच्या रूपाने उदाहरणे समोर ठेवत पक्षाची विश्वासार्हता निर्माण केली। त्यामुळे राज्यातील अन्य पक्षातील चांगले नेते, कार्यकर्ते आपल्याकडे घेण्याला त्यांना फार काही प्रयत्न करावे लागत नाहीयेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपवासी होणारे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे अखेर भाजपमध्ये गेले। भाजपवासी होताना म्हणाले की काँग्रेसनेच मला भाजपमध्ये जाण्यासाठी भाग पाडले। संग्राम थोपटे ही सुरुवात आहे। राजकारण हे आयाराम गयारामांवर चालतं। आज ते सुरू झालेलं नाहीये, तर गेली अनेक वर्षांपासून ते सुरू आहे। भाजपमध्ये असताना कोणाही नेत्याला जनतेचे जे समर्थन मिळतं ते भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे मिळत असतं। पक्षातून बाहेर गेलेल्यांना ते मिळत नाही। अशा नेत्यांचं पितळ उघडं पडतं। राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात आज मोठं जनसमर्थन असलेला देवेंद्र फडणवीस सोडले तर एकही नेता नाहीये। आपले साहेब काहीही करू शकतात हा शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचा आणि हितचिंतकांचा भ्रमाचा भोपळा फडणवीसांनी फोडला आहे। याचा पुरावा म्हणजे इनकमिंग भाजपमध्ये आहे, शरद पवारांकडे नाहीये। जमेच्या खूप जास्त बाजू असूनही भाजपने आता शतप्रतिशतचा नारा पुन्हा एकदा दिला आहे। हा नारा देताना ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा कमी मतांनी पराभव झालाय त्याची कारणं शोधण्याचं काम सुरू केलं असणार आहे। जेथे विजय मिळाला त्या मतदारसंघाचेही नव्यानं विश्लेषण करायला सुरुवात केली असेल। अशा प्रकारे चिंतन करत करतच भाजप आज या स्थितीत येऊन पोहोचला आहे। या सर्व वाटचालीत भाजपने त्यांची मूळ ताकद असलेली बूथ यंत्रणा प्रत्येक वेळी जास्त बळकट कशी करता येईल याचा प्रयत्न केला। एकंदरीतच कार्यकर्त्यांचे महत्त्व आजही भाजप ओळखूनच आहे, त्यांना सन्मान देतो। कारण शेवटी नेते येतात, सभा घेतात आणि जातात, पण ते मतदारांपर्यंत पोहोचवतो तो फक्त कार्यकर्ता। त्याला
आजही पक्षात मानाचं पान असल्यानेच भाजपचे शतप्रतिशत मिशन फार अवघड आहे असं दिसत नाहीये। या उलट राज्यातील अन्य विरोधी किंवा सत्ताधारी मित्र पक्षांकडे बघितले तर त्यांच्याकडे संघटनेच्या पातळीवर काय चाललं आहे हे त्यांचे नेतेही सांगू शकणार नाहीये। काँग्रेसकडे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी शतप्रतिशत सारख्या द्यायला घोषणा नाहीयेत। अलीकडच्या काळात शरद पवार यांना पक्ष संघटनेचा विषय गंभीर वाटलाय असं दिसत नाहीये। उद्धव ठाकरे तर आता महाराष्ट्रात दिसेनासे झालेत। मनसे हा अद्याप चाचपडणारा पक्ष आहे। अन्य सगळे पक्ष हे गर्भगईत अवस्थेत असल्याचे चित्र दिसत असताना भाजप मात्र संघटनात्मक निवडणुका, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड यात कार्यमग्न आहे। कोणत्याही परिस्थितीत कोणतीही संधी विरोधकांना मिळू न देण्याचे धोरण भाजपच्या नेत्यांचे आहे आणि ते त्यांच्या कृतीतूनही दिसतंय। त्यामुळे काहीही झालं तरी शतप्रतिशत या ध्येयाकडे पक्षाला नेण्याचे नव्यानं आव्हान भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे। हे आव्हान कार्यकर्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतीलच, पण त्यांना हे अवघड झालेच तर ते सोपं करून द्यायला राज्यातील विरोधी पक्ष आहेतच की।